भगूर ते पांढुर्ली रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असून ठिकठिकाणी मोठमोठे अपघाती खड्डे निर्माण झाल्याने आज झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याला अक्षरशः नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले। रस्त्यावरील वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात वाहन चालकांना खड्डे लक्षात आले, मनस्ताप सहन करावा लागला। हा रस्ता मृत्यूचा सापळा होऊ लागला आहे। अनेकदा या रस्त्याच्या बाबतीत आंदोलन करण्यात आली, मात्र डागडुजी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली जात आहे। नाशिकच्या कुंभमेळ्यातील सिंहस्थ निधीतून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून डागडुजीचे कामही थांबवले आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे। या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही अशी संतप्त भावना वाहन चालकांमध्ये व्यक्त होत आहे। भगूर ते पांढुर्ली या रस्त्यावरून नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांकडे मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वाहतूक होत असते। हा रस्ता घोटी सिन्नर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे। सुमारे 4 महिन्यांपूर्वी या रस्त्यावर उतरून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते। तेव्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर संबंधित विभागाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। मात्र विंचूर दळवी ते भोरमळा भागात दुरुस्ती करण्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले। धोधो बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण रस्ता खचला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची केलेली डागडुजी पाण्यात निघून गेली, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या दूर झाली नाही। या रस्त्यालगत शेतजमीन असल्याने शेतातील पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे। सध्या भोरमळा परिसरातील भागातील पाटालगत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे या महत्त्वाच्या रस्त्याला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या रस्त्याने अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी आलेले आहेत। या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली होती। तसेच रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याची मागणीही केली होती। त्यावेळी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून काम होणार असल्याचे सांगितले। सध्याच्या परिस्थितीत तातडीने विंचूर दळवी ते कडवा पाटालगतची दुरुस्ती करावी अशी मागणी दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी केली आहे। रस्त्याच्या दुर्दशेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून पंचक्रोशीतील नागरिक रास्ता रोको आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगितले आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।